चिंचोळी एमआयडीसी येथे बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होते। कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे। चिंचोळी काटी येथील गायरान जमिनीतील गट क्रमांक 144/1 व एमआयडीसी मधील खुल्या जागेतील लाखो ब्रास बेकायदेशीर मुरुम उपसा होत आहे। यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, तरी येथील मुरुम उपसा बंद करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। चिंचोळी एमआयडीसी परिसरातील मुरुम माफियांनी मोहोळ तालुक्यातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेसुमार मुरुम उपसा केला आहे। शासनाचा महसूल बुडवण्यामध्ये या मुरुम माफियांचा व शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे। या मुरुम माफियांच्या शेतजमिनींवरती बोजा चढवण्यात यावा व ज्या कंपनीमध्ये हे मुरुम वापरले जात आहे त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे अनधिकृत धाडस कोणी करणार नाही। भविष्यात सोलापूर जिल्हा देखील बीड जिल्ह्याप्रमाणे माफिया निर्माण होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी। अशा ठिकाणी आपण आपले पथक तात्काळ पाठवून पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे। लवकर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चौगुले यांनी दिला। गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकही खडा मुरुम उपसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा आदेश प्रशासनाला दिला होता, तरीही मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा सुरू आहे। त्यामुळे आता पालकमंत्री याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवालही बालाजी चौगुले यांनी विचारला आहे। यावेळी युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर, उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे, लहू गायकवाड, विकास डोलारे, शिवा माळी, ओंकार उदावत, राकेश माळकवठे, राहुल कोरे, तुषार अवताडे, आदित्य भोगडे, महावीर गांधी, शुभम शिवशरण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। मुरुम उपसा होत असून त्या मुरुम उपसाच्या माध्यमातून आज हजारो लाखो रुपयांचा महसूल हा महाराष्ट्र शासनाचा बुडाला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे तिथले मोहोळ तालुक्याचे अधिकारी आणि तिथल्या चिंचोली काटी येथील स्थानिक मुरुम माफिया हे जबाबदार आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये पालकमंत्री त्यावेळेस सोलापूरला आले होते। सोलापूरचा दौरा होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सोलापूरमधून एकही खडा मुरुम असा चोरीला जाऊ देणार नाही, पण त्यांच्या आज आम्ही निदर्शनास आणून देतोय। तुम्ही सांगून देखील गेराची टोपरी दाखवण्यात आलेली आहे आणि या अधिकाऱ्यांवरती आता पालकमंत्री काय ऍक्शन घेतील आणि त्यांच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई करतील।